त्याच्या त्रासासाठी काकू तुम्ही माझ्याकडे आल्या होत्या. काय होत जाय तुम्हाला ते सगळं सांगा मला. माझ्याकडे यायच्या अगोदर काय काय होत जाते सगळं. चक्कर आले का उलट्या होईल. उलट्या म्हणजे गंधन जास्तच होईल. चक्कर. त्याच्यामुळे काय करू शकत नव्हते तुम्ही. काम धंदा कोणताच नाही. मग काय करणार होतो चक्कर आल्यानंतर. काहीच नाही, झोपलीच राहा. किती किती दिवस. संध्या यावेळेस जर उलटी झाली चक्कर आला तर दिवसभर संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत चक्कर. हा उद्या सकाळपर्यंत. आता त्याच्यासोबत काय काय व्हायचं तुम्हाला. म्हणजे कोणतेही कामं करू शकत नाही. नाही कोणत्या उठून उभंच नाही. म्हणजे असे पूर्ण घर पूर्ण सर्व फिरे. मी तर फिरो. पहिले संडास नाही व्हाय. म्हणजे पहिले चक्कर येत संडास नाही लागली. आता मधा संडास व्हाय. आता ते पूर्ण कमी झालं. म्हणजे काय परत सांगायचं. संडास होती पहिले चक्कर येतो. आता संडास नाही ना. म्हणजे चक्करच्या सोबत तुम्हाला संडास होत होती. उलट्या संडास. अच्छा अच्छा अच्छा. संडासही होय उलट्याही होय. अच्छा अच्छा. मग आता ते नाही होत. नाही आता संडासही नाही ना उलट्याही नाही आणि चक्करही कमी झाली. पूर्ण कमी झाली. बरं आता मला एक सांगा की तुम्हाला माझ्याकडे यायच्या किती वर्षाच्या पहिलेपासून चक्कर होते. तशी ती बिमारी 19 मध्ये लागली. अच्छा 19 जानेवारी महिन्यात. अच्छा अच्छा. तर पहिले घेतलं मी MM पाटीलचं औषध. बरं. तर ते घेतलं 5-6 महिने. अच्छा 5-6 महिने. मग घेतलं मी वृंदावन. डॉक्टरांचे नाव नका सांगू. मग घेतलं बापा तिथे वृंदावन कॉलनीतलं औषध घेतलं हेच होमिओपॅथिक. अच्छा अच्छा. लिक्विड घेतलं ते. मग ते बंद केलं तर मग घेतलं. म्हणजे होमिओपॅथी डॉक्टर पण घेतले आणि ENT पण कडे गेले. आणि जेव्हापासून तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन सुरू केली त्याच्यानंतर किती दिवसांमध्ये आराम पडला तुम्हाला. माझ्याकडची औषध घेतल्यानंतर 5-6 महिने बऱ्यापैकी आहे. 5-6 महिने. धन्यवाद.